गणनायका बुद्धिदायका शिवनंदना उमासुता गणनायका बुद्धिदायका शिवनंदना उमासुता गणनायका बुद्धिदायका शिवनंदना उमासुता गणनायका बुद्धिदायका शिवनंदना गणनायका बुद्धिदायका शिवनंदना उमासुता गणनायका बुद्धिदायका चिदानंद रूपाय जगद्व्यक्ति हेतवे नमः शिवाय सांबाय नमो हितार्थिने नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम
जिव्हारी सर्व विद्या प्रदाव पंचाननतनभूतानं पंचाक्षरं मनपमानं पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरू अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देच पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम् नमः पार्वतीपते शिवाय श्रीमद्भगवत्पंचाचार्य महाराज स्वामी महाराज कुंडलीकवरदारी देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज सिद्धेश्वर भगवान की जय महादेव हर हर शिवलिंग रेणुकाचार्यापासून विश्वाराध्य जगद्गुरूपर्यंत चालत आलेल्या अनादी परंपरेत अनंत वंदन करून लिंगैक्य सद्गुरू तपोरत्न प्रपंडिताराध्य शिवाचार्य महाराज, लिंगैक्य सद्गुरू रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज, लिंगैक्य सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, लिंगैक्य सद्गुरू राज्यलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला साष्टांग दंडवत करून सद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, वेदांताचार्य शिवाचार्य रत्न, शिवज्ञान महोदधी, भक्त उद्धारक सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ही दिव्य पवित्र पावन चरणाला प्रणिपात करून परमपवित्र अशा भारतभूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्व आचार्य उपाचार्य सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन मनमथादी पावन संत जगज्योती महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला दंडवत करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला नमन करून इटोली शिवक्षेत्रात अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान सिद्धेश्वर उद्धारेश्वराला सुद्धा माता पार्वतीसह वर्तमान या ठिकाणी प्रणाम करून इटोली शिवक्षेत्राला मार्गदर्शन करणारे
जीवाचं शिवत्व करायला सांगणारे, गावामध्ये दृढ शिवभक्ती स्थापन करणारे परमपूज्य निष्प्रह असणारे देवानंदजी महाराज यांनाही या ठिकाणी प्रणिपात करून, तसंच या गावाला चांगल्या प्रकारची शिकवण देऊन त्यांचा उद्धार करण्याचं आणि सन्मार्ग दाखवण्याचं काम करणारे उत्तम महाराजही या ठिकाणी होऊन गेले. जसं नामदेवानं कीर्तनाचं असणार पद्धती जगाला शिकवून दिली किंवा तिथून स्थापन केली, तसंच या ठिकाणी या इटोली शिवक्षेत्राला कीर्तन भजन त्या नाद ब्रह्मामध्ये रममान करून त्यांना त्याचं ज्ञान प्रबोधन करण्याचं कार्य करणारे आमचे नथुराम महाराज काळेकर यांनाही या ठिकाणी वंदन करून या शिवानुभव मंडपामध्ये उपस्थित असलेले सर्व माहेश्वर मूर्ती जन्म सहपरिवारासह त्या माहेश्वर कुळाला सुद्धा या ठिकाणी नमन करून शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले माहेश्वर मूर्ती योगेश स्वामी अंबाजोगाईकर, तसंच गान विशारद लिमराज पाटील रामवडगावकर, पंचक्रोशीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळी, आप्त नातेवाईक, इटोली शिवक्षेत्राचे असणारे सर्व श्रोते मंडळी, भाविकजन, त्यामध्ये बांधव वर्ग आणि मातृवर्ग यांना सर्वांना असणार शिवज्ञानाचा संकल्प करून सिद्धेश्वराच्या सान्निध्यामध्ये त्यांचा पापाचा क्षय करून पुण्यप्राप्तीचं कार्य करण्याचं प्रेरणा देणारे लिंगैक्य शिवैक्य दिवंगत असणारे आमचे पितृतुल्य असणारे शिवशंकर देवलिंग स्वामी लाभेकर यांच्याही पवित्र प्रतिमेला या ठिकाणी शतनशः नमन करून सर्व जमलेली भाविक मंडळी आणि त्यांच्यामधील चित्तशक्तीला पुनश्च एकदा अभिवादन करून आजच्या या चतुर्थ पुष्प सेवेला आपण सुरुवात करूया. ओम शिव परात् परात् शिव ओंकारा शिव तव शरणम्. ओम शिव परात् परात् शिव ओंकारा शिव तव शरणम्. हे शिव शंकर भवानी शंकर नमामि शंकर तव शरणम्. ओम शिव परात् परात् ओंकारा शिव तव शरणम्. ओम शिव
परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं ओम शिव नमामि शंकर भवानी शंकर नमामि शंकर भवानी शंकर उमा महेश्वर तव शरणं ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं सांगितलं मला कालच्या सत्रामध्ये नैमिषारण्यामध्ये प्रयाग शिवक्षेत्राच्या ठिकाणी शौनकादिक मुनिजनांना सुतानी शिवमहापुराण कथेचं असणारं कथन करायला सुरुवात केलेली आहे. इकडं विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाचं असणारं गर्वहरण होऊन त्या ठिकाणी ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा दोघही शिवाला शरण आले. ब्रह्मदेवाला शाप देऊन शाप विमोचन शाप ज्याला म्हणतो आम्ही तो दिला. तर माझ्या विष्णू परमात्माला ब्रह्मांडाचं सर्वस्व दिलं म्हणायला हरकत नाही. अशा असणाऱ्या ब्रह्मांडाचं सर्वस्व दिलेल्या आपुले रूप झाकून विष्णूत केले विलीन तेने नारायण तेज पुंज झालं. कालच्या सत्रामध्ये आम्ही विष्णूचं असणार जे काही आणि वरदान प्राप्त झाले त्याचं निरूपण आम्ही केलं आणि त्या विवेचनानुसार आजचं महापर्व या ठिकाणी भानुवासर असणारा एक सूर्याचं प्रतिबिंब आणि त्या सूर्याचा असणारा लख उजेड सर्व दऱ्या खोऱ्यामधून सर्व झाडीमधून सगळ्या डोंगरामधून भक्तीच्या सखोल असलेल्या इटोलिक शिवक्षेत्रामध्ये स्थापित झालं आणि अशा या शिवक्षेत्राला अनेक संतांच्या परंपरेनं कीर्तन आणि भजनाचं असणारं अंग प्राप्त करून दिलं नथुराम महाराज कवळेकरांनी. काळेकर केहाळकर त्याच्यामुळं श्रोते विचक्षण असावेत. आमच्या भागवतामध्ये
4 पद्धती दिल्या श्रोते मंडळीच्या. काही मग काय करतात, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. गुरुगीतेमध्ये एक ओवी दिली, वाक्याने कथा केली, परिसणारे परिशिली, परी तेथे वृत्तीनं गुंतली, तरी नळी फुंकली सोनारे. माप आणि गोनी खंड्याच्या खंड्या मोजती झाली, परंतु सदा रीती दोन्ही, तैसे सांगून काय काळजा केहाळकर नथुराम महाराज. पण मला काही वाटलं नाही की नथुराम महाराजांना काही मोठं आमच्या इटोलीला चांगलं शिकवलं. मी 3 दिवस झाले कथा करायला, पण काही तसा काय भाव दिसला नाही मला. काय शिकवलं त्यांनी, गाऊ नाचू आनंदाने. काय शिकवलं, डीजे समोर नाचायचं शिकवलं का तुम्हाला, नवरदेवासमोर नाचायचं शिकवलं का नाही. गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलास केले, गाऊ नाचू आनंदाने, आनंदाने गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, आनंदाने गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, आनंदाने गाऊ नाचू आनंदाने. गाऊ नाचू आनंदाने, आनंदाने गाऊ नाचू आनंदाने. जय हो. गाऊ नाचू आनंदाने, आनंदाने गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, आनंदाने गाऊ नाचू आनंदाने. आनंदाने गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, आनंदाने गाऊ नाचू आनंदाने. हो, आम्हाला डीजे समोर किंवा एखाद्या थिएटर मध्ये नाचायचं नाही सांगितलं, तर भजनामध्ये नाचायचं सांगितलं, कीर्तनामध्ये नाचायचं सांगितलं. कोणी, केहाळकरांनी, आमच्या नथुराम बाबांनी. कथेमध्ये नाचायचं सांगितलं, पण ते जसं एखाद्या वेळेस जवारीमध्ये बुजगावनं उभं करावं आणि सगळ्या पाखरांनी त्याला भ्यावं, तसं आमच्या श्रोते मंडळीला वाटलं असेल. पण सज्जनो, हा जो काही नाद ब्रह्म आहे, तो सर्व मंत्रमुक्त होऊन असणारा तो आनंद ब्रह्मरस आनंदानं सेवन करायचा असतो, विदेह रूप अवस्था प्राप्त करून. आणि म्हणून मी पहिल्या दिवशी तुमचा आकार बघितला, टाळ्या वाजवायच्या सांगितल्या, आणि टाळ्या वाजवतात का याचं कारण सांगितलं की कोणकोणते ॲक्युपंक्चर तुमचे आरोग्य ठीक करतात. तसं चालत असतानाही पहिल्या लोकांना जोडे नव्हते म्हणून सांगितलं, तर खडे असणारे पायाला टोचल्याच्या नंतर डोळ्याला चष्मा लवकर लागत नव्हता म्हाताऱ्या लोकांचा.
आणि सगळं ब्लड प्युरिफायर व्हायचं, सगळं आरोग्य असणारं सांधेवात होत नव्हते. आणि तद्वत न्यायानं ज्यांना काही असणार परवानगी पाहिजे असेल त्यांनी भजनामध्ये असणारा नृत्य करण्याचा आनंद लुटायला हरकत नाही. नमः पार्वतीपते शिवाय महादेव. अशा असणाऱ्या आमच्या नथुराम बाबांनी कीर्तनाचं असणार आणि पद्धती, त्यामध्ये रम्मानता कशी करावी हे शिकवलं. आणि त्या विष्णू परमात्माचं स्वरूप असलेले जो विष्णू देवता आहे, जी विष्णू देवता आहे, त्यांनी भगवान शिवाकडून सर्व काही काल मिळवलं. अशा भगवान विष्णू परमात्म्याच्या असणाऱ्या एका अवताराचं असणार पूजन आजच्या दिवशी केलं जातं. असा हा परमपुनीत पावन दिवस. आणि ही असणारी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी का म्हणलं जातं की इथून पुढं 4 महिने चातुर्मास मानला जातो. आणि त्या चातुर्मासामध्ये 4 महिने असणारा माझा विष्णू परमात्मा निद्रा सुख भोगतो, झोपी जातो. काय करतो? झोपी जातो 4 महिने. आषाढी एकादशी, श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक 4 महिने. कार्तिकी एकादशी पर्यंत असणार निद्रासुख, म्हणून लग्न कार्य होत नाही. लग्न कार्य होत नाही. केव्हा होतील? तुलसी विवाह एकादशीला होणार आणि तिथून लग्न कार्य चालू होणार. मध्ये 2 महिन्याला परिवर्तिनी एकादशी असते. एका अंगारावर दुसऱ्या अंगारावर विष्णू परमात्मा झोपतो. आणि त्या चातुर्मासाचा प्रारंभ असणारा आजचा परमसुदिन. झोप लागली म्हणजे आमच्या तुमच्यासारखी झोप नाही घेत बरं का तुला. तत्वदृष्टी, भक्तदृष्टी आणि तर्कदृष्टी 3 प्रकारचे भक्त असतात. तत्वदृष्टीला नुसता संकेत केला की लक्षात येऊन जातं म्हणजे तो हुशार आहे, जागा होतो तो. भक्तदृष्टी असणाऱ्या माणसाला हलवावं लागतं किंवा हाक मारायला लागते, ए उठ बाबा. त्यावेळेस ताडकन उठून बसतो. पण जे झोपेचं सोंग घेऊन झोपलेला आहे त्याला किती हलवलं तरी उठवता येत नाही. तो अदृष्टी. तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. तर्कदृष्टी 3रा. तसं माझा विष्णू परमात्मा कायमचा झोपलेला नाही, तर भक्ताची असणारी भक्ती अंतर्दृष्टीनं पाहतो. कोण कितपत असणारी भक्ती करायला लागले. आणि अशीही असणारी आजची एकादशी. सज्जनो, एकादशीचं व्रत असणार निरहंकार करावं. माझ्या पांडुरंगाला, माझ्या विष्णू परमात्माला परमप्रिय असणारी एकादशी व्रत. एकादशी व्रत हे कसं करावं? भागवतामध्ये सांगितलं. दशमीच्या दिवशी कसं करावं एकादशी व्रत? दशमीच्या दिवशी 1 वेळा जेवावं. लक्षात ठेवा, दशमीच्या दिवशी 1 वेळा जेवावं. एकादशीच्या दिवशी निरहंकार राहावं. आणि द्वादशीच्या दिवशी लक्षात ठेवा बरं का, जे भागवतात पुरावा आहे तो सांगायला मी तुम्हाला. दशमीच्या दिवशी 1 वेळा जेवायचं. एकादशीच्या दिवशी निरंकार राहायचं. ज्याला
खरंच मनातून एकादशी करायची त्यांनी फक्त जलपान करावं. हे ज्याचं असणारं आरोग्य ठीक नाही त्याने दूध घ्यावं. ज्याला बीपी शुगर आहे त्याने 4 वेळा फलाहारच्या ऐवजी फराळ करावा. फराळ आलं लक्षात. पण तिसरा दिवस सांगायचा आहे मला. एकादशीचं व्रत हे 23 तासाचं आहे. 23 तासाचं, 24 तासाचं नाही. जसं सोमवार हा 6 घंट्याचा आहे. किती तासाचा आहे सोमवार? 6 तासाचा उपवास सोमवार. दुपारी 12-12:30 वाजले की आमच्या शिवाराप्पा म्हणजे पोटात कलकल करायला तरी याच्यावर पड त्याच्यावर पड त्याच्यावर पड आणि सांगतात महाराज बघा ना सोमवार सोडायची वेळ झाली. 6 तासाचा 12 तासाचा असणारा प्रदोष दिवस मावळता संधी काळ ज्या वेळेला उत्पन्न होतो त्याच्यानंतर 1.5 तासाच्या आत यजमान जेवला पाहिजे. अतिथी असो जंगम असो आलेला जेवायला त्यांचं जेवण होऊन जो भक्त आहे तो 1.5 तासाच्या आत जेवला पाहिजे. आणि संधी काळाला आरती झाली पाहिजे प्रदोषाची. परमपवित्र व्रत आहे महाराज. आणि जशी शिवरात्री आहे तसंच एकादशी आहे. 23 तासाचा उपवास आहे. शिवरात्री किंवा एकादशी केव्हा सोडल्या जाते? द्वादशीच्या दिवशी सकाळी. ध्यानात ठेवा, द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्य उदय होण्याच्या तांबड फुटण्याच्या आत अतिथी जेवून तो भक्त जेवला पाहिजे. त्याला म्हणतात एकादशी. आख्यायिका सांगतो तुम्हाला. अंबरीश नावाचा राजा होता. अंबरीश विडंबना नाही महाराज, जे सत्य आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील. पुराव्यानिशी शास्त्राचा पुरावा. अंबरीश नावाचा राजा होता आणि त्या अंबरीश नावाच्या राजानं आणि परमभक्ती करायची माझ्या विष्णू परमात्माची. आणि भक्ती करत असताना माझ्या अंबरीश राजाचं व्रत होतं एकादशी. नमः पार्वतीपते शिव हर महादेव. आमचे ज्येष्ठ बंधू जिंतूर निवासी मधुकर आश्रया स्वामी माहेश्वर मूर्ती तसंच आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले. अंबरीश राजा आणि त्या अंबरीश राजानं एकनिष्ठेनं दृढनिष्ठेनं सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर. दृढनिष्ठेनं आराधना करायची. आणि आराधना करत असताना सर्व गाव जेव घालायचं, नगरी जेव घालायची. आणि असं करत असताना माझ्या अंबरीश राजाचं एवढी पुण्याई वाढली की इंद्राला सुद्धा लाज वाटायला लागली. चिंता पडली की हा अंबरीश जो राजा आहे तो हा माझं पद घेतो की काय. आणि म्हणून आमच्या इंद्रानं दुर्वास महामुनीला बोलून घेतलं. आणि दुर्वास महामुनींना बोलवल्याच्या नंतर
त्यांची पादपूजा केली. त्यांनी सांगितलं, का रे राजा, का इंद्रा, कोणतं प्रयोजन आहे बोलवण्याचं? त्यावेळेस आमच्या इंद्रानं सांगितलं की प्रभू, माझं सिंहासन असणारं तळमळ करायला लागलंय, माझं सिंहासन तळमळ करायला लागले की हा अंबरीश नावाचा राजा माझं पद घेतो की काय. खूप भक्ती करतो, परम भक्त आहे विष्णूचा. दुर्वास महामुनींनी ऐकलं आणि सांगितलं, खरंच? ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, मी त्याची परीक्षा घेतो. आणि म्हणून दुर्वास महामुनी आणि अंबरीशाच्या राज्यामध्ये दशमीच्या दिवशी संध्याकाळी आणि अंबरीश राजाच्या नगरीमध्ये आले. आमच्या अंबरीश राजानं उत्थापनादी सत्कार रूप कर्म नियमानं त्यांचं आदरातिथ्य केलं. आणि आदरातिथ्य केल्याच्या नंतर सांगितलं, प्रभू आता उद्याची असणारी एकादशी आहे आणि एकादशीचं असणारं जे व्रत आहे तो उपवास सोडून तुम्ही जावा माझ्या घरून. दुर्वास महामुनीने सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही. दुर्वास महामुनी एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवसभर थांबले. रात्रीच्याला ज्ञानोपार्जन केलं. द्वादशीच्या दिवशी सकाळी जे गायक वादक लोक, कथाकार लोक, कीर्तनकार लोक आहेत ना, ते ब्रह्ममुहूर्तावर उठतात महाराज, बर का. ऋषी महर्षी, कारण का धर्मशास्त्राच्या नियमानं संन्यासाचा आहार 16 ग्रास, 16 घास खावे. क्षत्रियानं 32 घास खावे, वैश्यानं 64 घास खावे, तर शूद्रानं पोटभर खावं, असं धर्मशास्त्र आहे. आमच्या दुर्वास महामुनींनी ब्रह्ममुहूर्तावर उठले आणि स्नानाला गेले. राजानं सांगितलं, महाराज थोडस लवकर या, एकादशी सोडायची. ठीक आहे म्हणले. आणि दुर्वास महामुनी गंगा स्नानाला गेले. त्यांच्या सोबत असणारं त्यांचं शिष्यमंडळ स्नान केलं आणि तिथंच संध्या सुरू केली. तिथंच अनुष्ठान मांडलं माझ्या दुर्वासानी अनुष्ठान मांडल्याच्या नंतर इकडं आमचा राजा उठला. नित्य नियम होता एकादशीचा आमच्या अंबरीशाचा. ब्रह्ममुहूर्तावर उठला, स्नान केलं, शाळीग्राम असणारा ताटामध्ये घेतला. आता शाळीग्राम कसा, कोणता, कुठालचा खडा दगड असावा, गोटा असावा, आणि नेमका शाळीग्राम म्हणजे काय ते मी एखाद्या वेळेस तुम्हाला सांगेन. आम्ही जे देवाऱ्यात, माझी सांप्रदायिक मंडळी जी आहे, देवाऱ्याचे काळा गोटा जे आम्ही शाळीग्राम म्हणून मांडतो, तो नेमका पाहिजे कोण्या नदीतला, कसा पाहिजे, का त्याला शाळीग्राम रूप दिलं नाव, कोणती भक्ती किंवा कोणतं कार्य केलं म्हणून तो शाळीग्राम झाला, त्याचं चारित्र्य असणार आपण पुढच्या सत्रामध्ये बघण्याचा प्रयत्न करू. असो, आमच्या अंबरीश राजानं त्या शाळीग्रामाची पूजा केली आणि शाळीग्रामाची पूजा करून वाट पाहायला लागला. दूताला पाठवलं, जा दुर्वासांना बोलून आणा. दूत गेले, सांगितलं, प्रभू आमच्या राजाने सांगितलं लवकरात लवकर चला. आमच्या दुर्वासाने सांगितलं, ठीक आहे यायलो म्हणून सांगा.